प्रभाग क्रमांक 18च्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आदरणीय शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंदळकर, माझे सहकारी मित्र माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा, आदरणीय आमचे गुरुवर्य बाळासाहेब गव्हाणे सर, त्याचबरोबर आदरणीय आमचे मोहिते सर, ॲडव्होकेट गणेश हांडे, माझे सहकारी मित्र अमोल सुरवशे, आमचे शिवसेनेचे आमचे यादव, त्याचबरोबर आनंद यादव, त्याचबरोबर सुनील अवघडे, त्याचबरोबर आमचे ॲडव्होकेट श्याम झालटे, संदीप आलाट, जे हेमंत जाधव, आमचा अमोल वायकुळे, त्याचबरोबर गणेश भोळे, चिंतामणी अण्णा, आमचे आरगडे साहेब, अमित रसाळ, कोण राहायचं बोला, इकडे आमचे चांगले उपस्थित या ठिकाणी या प्रभागाचे उमेदवार आणि या बार्शी शहराचे नगरपालिकेचे उमेदवार, आमच्या बार्शीकरांच्या सर्वांच्या लाडक्या बहीण आमच्या तेजस्विनीताई कदले, आमच्या मोहितेताई, रोहित पाटील उपस्थित, आमचा नेहमीच मोटरसायकलला सगळ्यात झगझग करणारा आमचा नारायणराव, इथं नारायण दिवसला विजय 100% पहिल्यापासून ही तळमळ सातत्यानं आपल्या सगळ्या ग्रुपसाठी सातत्याने असते. सर्व रोहित बरोबर काम करणारे आमचा राजू तुपे, सर्व उपस्थित, सर्व माझे तरुण मित्र, आता एका दुसरं नाव राहिलं, सगळीच नाव घेऊ शकतो इथले बसलेल्या निम्याच्यावर, पण एका दुसरं राहिलं तर थोडी दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो. कारण आता आपण या 18 नंबर प्रभागाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आहोत. भविष्यात या ठिकाणी आपण काही सभा किंवा प्रचाराचं आणखीन भविष्यातलं वेगळं नियोजन होणारच आहे, परंतु या ठिकाणी आता या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित असताना सर्वांनीच आपापलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि खऱ्या अर्थानं आमचे बाळासाहेब गव्हाणे सर असतील, आता माझ्या गुरुवारीला सुद्धा मला हात जोडायला लागले, आंदळकर साहेबाला तर तीनदा हात जोडतो साहेब, मी कुठलंही करत नाही. काय झालं साहेब की आपण मर काम करणारे कार्यकर्ते अत्यंत काळजीनं या तालुक्यातल्या जनतेची सेवा केली किंवा करतोय किंवा करायची, पण कुठेतरी दहचा मग या ठिकाणी करण्याची विरोधकांना एक सवय, सातत्यानं कुठल्याही निवडणुकीमध्ये कुठला तरी मुद्दा काढायचा आणि त्या मुद्द्यावरती भर द्यायचा आणि विकासापासून किंवा सगळ्याच गोष्टीपासून सगळ्यांना बाजूला द्यायचं. आणि शेवटी कसं असतं की निवडणुकीमध्ये एक 8-10 दिवसाचा पिरियड असतो, काही अफवा उठली किंवा काय झालं की शेवटी सर्वसामान्य जनता आहे यांच्यापर्यंत आपल्याला सातत्यानं रोजच आपण तिथं थांबून त्यांच्या बरोबर काय चर्चा करू शकत नसतो. आणि ह्या गोष्टीचा फायदा त्यांनी घेतला. आताच अण्णांनी मला सांगितलं, आता म्हणले नेहरू झोपडपट्टी उठणार आहे, बरोबर आहे, ते चालू केलंय का? लगा आयुष्यभर हातातल्या फोडासारखी ती झोपडपट्टी आपण सांभाळली, कशाला उठू आपण, सांग बरं तू, कशी उठणार आहे का ते? त्यांना सन्मानपूर्वक प्रत्येकाला खाली गाळे आणि त्याच्याच वरती घर देणार, आपण कुठंच लावणार नाही, तू अजिबात काळजी करू, सगळ्याला बोल मी येऊन जातो, हे असलंच उद्योग. तळेवाडी उठणार त्यावेळेस पण तिथं घरकुलं द्यायची होती, त्या गोरगरिबांना आपण तिथं चांगल्या पद्धतीची घर जागेवरच देणार आहे, कुठं उठणार नाही, काय नाही. कोणाचं घर आपण एखादं चांगलं जर आपल्याकडनं झालं नाही तर वाईट आपल्या हातनं कधी होणार नाही, आणि कुणाच्या घराला तर कधी कुणी डवचाडवची करू नये या तत्वातला सांगणं. त्यामुळे मी स्वतः तिथे येतो आणि मी तुम्हाला पण सगळ्याला सांगितलं की आपला प्लॅन भविष्यातला काय, सौंदर्य पण असावं, रस्ता पण सुंदर व्हावा, तुम्हाला एकावर एक फ्री, तुम्हाला व्यवसाय करण्याकरता साधन पण असावं सगळ्या खाली, आणि वरती राहण्याकरता पण घर असावं. मग आता काय एकावर एक फ्री दिल्यावर बोनस आहे, त्यामुळे मी बोनस देणारा माणूस, काळजी करू नागपुरी सुद्धा. माझ्या डोक्यामध्ये सगळ्या सुपी कल्पना असतात, माझ्या डोक्यामध्ये कधी निगेटिव्ह विचार घेऊन मी जीवन जगणारा कार्यकर्ता नाही. ठीक आहे, काय दुर्दैवाचे भाग काय वेगळ्या वेगळ्या विषयावरती या ठिकाणी तालुक्यात होत असतील, परंतु तरी सुद्धा आपल्याला सकारात्मक या ठिकाणी विचार करून या तालुक्याच्या विकासाकरता सगळ्याला हातात हात घालून काम करणं बांधवानं गरजेचं. आज आपण परिस्थिती पाहतोय की उमेदवाऱ्या सुद्धा कशा दिल्यात बघा, आता एवढं घ्यायचं नाही, पण उमेदवार सुद्धा हातातनं निष्ठू जातो त्यांना.
पकडू आणलंय. हिथं उमेदवारी देत असताना सुद्धा त्यांच्या घरी जाऊन 3-3 तास काय पण करा उभाच राहावं लागतं. बरोबर आहे का नाही? 2-2 वाजेपर्यंत बसल्यात, काय पण करा हिथं उभं राहा. कारण या ठिकाणी मी आवर्जून सांगतो, म्हणून मला कुठं खोटं बोलायचं नाही. जसं भाऊसाहेब आता म्हणले की आज कतले घराण्याची जी काही परंपरा आहे, आपण उमेदवार काढताना सुद्धा कुणीही नाव नाही ठेवली, पण सगळे तोलामोलाचे, पण त्याच्यातनं सुद्धा आपण जे सिलेक्टेड करतो किंवा निवड करतो किंवा सगळ्यांचं जनतेच मध्ये चर्चा करतो आणि बहुमतानं आपण चालणारी मंडळी, ज्यादा जनतेने ज्यावेळेस आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देतील त्या दिशेने आपण उमेदवारीची वाटचाल करतो. आणि जो तोलामोलाचा असतो त्याला सुद्धा हात जोडून विनंती करतो, बाबा तू आणखीन कार्य कर, तुला पुढच्या वेळेस संधी देऊ, असे नाराजी कुठं ठेवत नाही. आज कतले घराण्यानं सुद्धा 13 एकर जमीनात, त्या 13 एकरची जर किंमत पाहिली तर आता 25 कोटीच्या पुढे किंमत होती. मुंबईनंतर कॅन्सर हॉस्पिटल बार्शीमध्ये करण्याचं ही घराणं आहे. त्यामुळं दातृत्व असलेल्या घराण्याने त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. हजारो लोकांना त्या पूर्वीच्या काळामध्ये त्या परिसरामध्ये सगळ्यांना रोजगार देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. अशा घराण्यातनं आपण त्या ठिकाणी उमेदवारी दिली की ज्यांना सर्वसामान्य जनतेबद्दल आस्था आहे किंवा ज्यांना पुढे भविष्यामध्ये काही लोक करू शकतात. आता त्यांच्या जागेमध्ये काही जणांना त्यांनी डाळ मिलला जागा भाड्याने दिल्या, काही दुकानदारीला दिल्या किंवा चित्रमंदिरचा विषय असेल, असं असंख्य कामं करणारी माणसं आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी केलं. आज अण्णांच्या बाबतीमध्ये सुद्धा आदरणीय भाऊनी, आता ही माझ्या माहितीप्रमाणे तुमची 3री पिढी आहे रोहितच्या माध्यमातून, आदरणीय 4थी पिढी बळवंत पाटील म्हणून आदरणीय बळवंत पाटील नगराध्यक्ष होते, सावळ्यांना त्यावेळेस नगराध्यक्ष होते. आम्ही त्या नगरपालिकेचा 160 वर्षाचा इतिहास अण्णांनी आम्ही वाचलेला आहे. आणि आता 4थी पिढी रोहितच्या माध्यमातून बळवंत पाटलांनी सुद्धा या ठिकाणी योगदान दिलं या शहराकरता. आदरणीय भाऊंनी योगदान दिलं. रमेश अण्णांनी नगराध्यक्ष पदामध्ये चांगल्या पद्धतीची कामं आल्या. रोहित आता तरुण फळीत नकोळीत. आज आदरणीय मोहिते दादा सुद्धा या ठिकाणी बसलेत आणि अण्णांनी सुद्धा या परिसरात कर्मवीरांच्या माध्यमातून या ठिकाणी जे संस्थेचं जाळं विणलं जात होतं, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कर्मवीर मामासाहेब जगदळे या ठिकाणी आपल्या शिक्षणाची गंगा या ठिकाणी आणत होते, त्यावेळेस पाटील घराणे तिथे योगदान दिलं. मोहिते दादांनी सुद्धा आदरणीय दादा, मला फार आदरणीय असं अण्णा, मी सारखं दादांकडे सर आहे, दादांनी सुद्धा संस्थेला स्वतःची 10 एकर जवळपास पलीकडे जमीन दिली. दातृत्व करणारी ही मंडळी या ठिकाणी बांधून, हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. सगळे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार आहेत या परिसरामध्ये. डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे मामा यांनी जी काही स्वप्न पाहिली आज साक्षात उतरवण्याकरता आज इक्रिया गल्लीमध्ये त्यांची पहिली बस उठ असायची. नगरपालिकेमध्ये मामा क्लर्क म्हणून त्या ठिकाणी होते. सगळ्यांना आदरणीय कुदळे असतील किंवा नरसिंहताते देशमुख असतील, हे सगळे बळवंत पाटील, ही जुनी जाणती मोहिते दादांची वडील, ही सगळी जुनी जाणती मंडळी, कृष्णात राऊत असतील त्या काळात, या सगळ्यांना भाऊसाहेब बरोबर घ्यायचे. इक्रिया गल्लीमध्ये बैठक असायच्या आणि त्यांचं एक स्वप्न असायचं की या ठिकाणी आपण या बार्शी शहरामध्ये, बार्शी तालुक्यामध्ये एक शैक्षणिक मंदिर या ठिकाणी उभा केलं पाहिजे. आणि मराठा मंदिरच्या माध्यमातून 4 विद्यार्थ्यांची बोर्डिंग स्थापन केली. आणि ही बोर्डिंग स्थापन करत असताना मामा ज्यावेळेस बार्शीत आले, प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये मामाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी ही घराणे सगळ्यांनी योगदान दिलेलं आहे. आणि त्यामुळे आज हा परिसर अर्थकारणामध्ये सुद्धा मजबूत दिसतो. काय बार्शीमध्ये होतं, आज या ठिकाणी डॉक्टर कर्मवीर मामासाहेबांनी शैक्षणिक संस्था उभा केल्या. आज कमीत कमी 4000हून अधिक कर्मचारी या संस्थेमध्ये काम करतात. कोट्यवधी रुपयाचा पगार आज या ठिकाणी येतो आणि त्याच्यावरती एक अर्थकारण बार्शीत चालतं. आज त्या ठिकाणी सुद्धा कैलासवासी भाऊसाहेब झाडबुकेंनी सुद्धा आज एवढं बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ केलं, सुलाके मालकांनी केलं. ही जी थोर व्यक्तिमत्व असलेली मंडळी होती, यांनी व्यापाऱ्यांनी सुद्धा आपलं योगदान दिलं बांधवांनी आणि त्यांच्या हिमतीवरती बार्शीचा व्यापार चालला. आणि त्याला कुठंतरी एवढ्या मजबूत बार्शीला गती देण्याचं काम करायचं होतं. माझ्यासारखा कार्यकर्ता या राजकारणाच्या सरीपाटावरती आला, नेहमी मला विरोधात काम करण्याची संधी मिळाली, परंतु ज्या ज्यावेळेस सत्तेमध्ये आलो, नारायण राणे साहेबांच्या माध्यमातून आलो, चांगली कामं केली आपल्या सगळ्यांना माहित आहे. आता सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्षात, महाविकास आघाडीचं सरकार बनावं लागलं होतं 3 पक्षाचं, राष्ट्रवादीचं, शिवसेनेचं आणि काँग्रेसचं. आणि उलट्या प्रवाहात मी पावलो. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की पाठिंबा कसा काय द्यायला लागला यांना, परंतु मला माहित होतं की फडणवीस साहेब हे कर्तृत्वान व्यक्तिमत्व आहे. आज नाहीतर उद्या
चांगल्या घडामोडी घडणार आहेत. सत्ता आली, उपमुख्यमंत्री झाले, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, दादाही परत आले आणि त्या कालखंडामध्ये 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी आपण बांधवांनो आणला. सगळे मग बागा असतील, छत्रपती शिवरायांचं स्मारक असेल, शहीद स्मारक असेल, अहिल्यादेवी होळकर असेल, शंकेश्वर उद्यान, लक्ष्मी स्वप्न उद्यान, सगळी उद्यानं, ग्राउंड, रस्ते, गटारे, दिवाबत्ती सगळे विषय आपण मार्गी लावले. भगवान मैदान सुद्धा सुसज्ज केलं. आता नवीन 43 कोटीचं आपण मैदान आणखी मंजूर केलेलं आहे. संस्थेच्या माध्यमातून ट्रामा युनिट करत असताना आपण चांगलं त्यामध्ये सहभागी झालो. कोरोना काळात काम केलं. ही सगळी काम आहेत, तरी देखील आपण कमीच पडतोय असं माझं मत आहे. आपल्याला आणखीनही मोठं काम करायचं. एवढा निधी आणला, उपसा सिंचन योजना आणली 700 कोटीची. आज 50,000 एकर जमीन, साठवण तलाव, किटवेर आणि उपसा सिंचनच्या माध्यमातून भिजणार आहे. आता येणाऱ्या 2-4 महिन्यामध्ये सगळं चित्र आपल्याला या वरच्या पट्ट्यामध्ये दिसणार आहे. बोरवाड्याच्या कडनं किटवेर भरल्यानंतर आपल्याला सगळं चित्र बागायत झालेलं दिसणार आहे. साठवण तलावाची कामं जवळपास 25 साठवण तलाव पूर्ण झाले. सगळे तलाव भरल्यात. किती बागायत क्षेत्र होतंय बघा. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यापाठीमागचा एवढाच उद्देश आहे की या सगळ्या विकासाबरोबर आपल्या पोटापाण्याचा सुद्धा प्रश्न मिटला पाहिजे. त्यामध्ये शेतीला पाणी मिळालं पाहिजे, शेतकऱ्याचा आर्थिक स्रोत मोठा झाला पाहिजे, उलाढाल तालुक्याची वाढली पाहिजे, व्यापार वाढला पाहिजे, बाजार समितीच्या माध्यमातून चांगला स्वच्छ कारभार त्या ठिकाणी केला पाहिजे. एवढा विकास करून 16 कोटी रुपयाची एफडी आहे तिथं. तुम्ही जाऊन तपासा ती. म्हणजे ह्यांच्या काळात रुपया पण शिल्लक नव्हता. एवढी कामं केल्यात. आता काम करायला जागा नाही त्या बाजार समिती आणि शिल्लक राहिलेले पैसे 16 कोटी रुपयाच्या ठेवी बँकेत ठेवल्यात. तुम्ही तपासा जाऊ. हे जे म्हणतात ना कुठली लंकन काय काय, अरे कशाला तुम्ही बोलता, मला काय काय बोलता तुमची तुम्हाला पण समजत नाही काय म्हणताय. आता आम्ही बोलणं आता चुकीचं आहे. काय बोललं की त्याचा धळचा मकार. परंतु आज MIDC असं गाताच्या वाडीला जावा तुम्ही सगळे बघा. सबस्टेशन केलं, पाणी केलं, कारखाने उभारायला लागल्यात. सोयाबीनचा प्लांट गांधी मालकानं उभा केला. आणखीनही 2-3 जण त्या ठिकाणी प्लांट या ठिकाणी उभा करणार आहेत. आणि अशा सगळ्या या परिस्थितीमध्ये फक्त त्यांना टीका करणं, राजकारण करणं आणि कुठंतरी थोडी त्रुटी. आता काम करणारा कुठंतरी मनामध्ये काय नसते, मळ बोलायला जातो, स्पष्ट बोलतो काय, आणि त्याचा एखादा शब्द पकडायचा आणि सांगायचं मोकळा श्वास दहशत. काय बाबा दहशत केली आपण? कधी त्यांच्या अंगावर गेलो, कधी त्यांना वेडवाकडं फक्त भाषणातनं टीका टिप्पणी, त्यांना कधी त्यांना धोका होईल किंवा त्यांच्याबद्दलचं उर्मिटपणाचं मी त्यांना बोललोय कधी असं ऐकलंय कोणी? त्यांच्या अंगावर कोण गेलं आपला कार्यकर्ता आहे का? पण तुमच्या कारकिर्दीमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता उभारला खंबीरपणानं. भाऊसाहेब 4-4 वेळेस मला जीव मारण्याचा प्रयत्न केला. दादागिरी दहशत कोणाची? तुमची का आमची? आम्ही फक्त आमचं संरक्षण करण्याकरता जर काही पावलं उचलली तर ह्याला जर तुम्ही दादागिरी म्हणत असाल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव कुठलं होऊ शकत नाही. किती जणांवरती गुन्हे दाखल केले, माझ्यावरती किती गुन्हे दाखल केले, तुमच्यावरती कुठला एखादा 324चा तर गुन्हा दाखल झाला का? माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती किती खोटे गुन्हे दाखल केले, 307 सारखे गुन्हे दाखल केले. शेवटी भगवंताचा आशीर्वाद होता म्हणून माझ्यासारखा माणूस सुटला त्यातनं. नाहीतर एखादा 10-5 वर्ष शिक्षा लागली तर आयुष्य वाटून झालं. आणि अशा पद्धतीचे सगळे खेळ तुम्ही खेळणार आणि परत टिकायचे धनी आम्ही. तर ही जी काही घटनाक्रम झाला ना, ह्याला फक्त एवढंच अडचण झाली बांधवानं की मी त्या विकासाच्या कामामध्ये अडकून बसू. मी खरं सांगू, मी मुंबईला 2-2, 3-3 दिवस राहायचो. ऑफिसमध्ये गर्दी असायची, सगळी गज भरायचं. मला थोडं तुमच्यापर्यंत पोहोचण्याला वेळच मिळाला. आता बघा बरं, मी जरा रिकाम आहे. आता कसं वातावरण आहे सगळीकडे. प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे उमेदवारापेक्षा जास्त कार्यकर्ता पळायला. तुम्हाला काय वाटायचं भाऊ आम्हाला बोलत नाहीत, भाऊ भेटत नाहीत? आणि मित्रांनो तुमचा राजभाऊ कुठंच गेला नव्हता रे. फक्त या बार्शीला कधीच असली सोन्यासारखी संधी मिळणार नाही म्हणून रुपया खिचून आणण्याचं काम या ठिकाणी करत होतो. एवढंच काम करायचं. कारण मला माहित होतं की आपण फार पळलोय, आपल्याला कधीच अशी चांगली संधी येणार नाही ही माझ्या मनामध्ये भीती होती. त्यामुळं विकास आणि पैसे भरपूर आणायचे होते. सगळेजण तिथं बसायची, निधी न्यायची. मग मी डोळ्यानं कसा बघून न बघितल्यासारखा करून म्हणून मी तिथं अडकून बसलो तर तुमच्यापर्यंत पोहोचलो नाही. तिथं वेळ गेला आणि एवढी ठिकाण टिप्पणी आपल्यावरती झाली. मी फक्त संपर्कात कमी पडलो, बाकी काही नाही. आणि व्हॉट्सअप आणि मीडियाच्या माध्यमातून माझी धुलाई झाली. आता मी जागरूक झालो. आता माझा मीडिया बघा कसा आहे. एकाला एकच आहे का चांगला आहे ना, एक टाकलं की डबल उत्तर. आता काय मला कधीच वाटलं नाही की मला प्रसिद्धीच्या झोतात राहावं.
हा हो तसली सवय पण नाही मला, मी कधी त्या भानगडीत पडलो पण नाही, पण आता कळलं की ही सगळंच लागतंय राजकारणामध्ये, आणि त्या दृष्टीनं आता पण आपण त्याच्या बाबतीमध्ये पण काळजी घ्यायला लागलोय. आणि पाण्याच्या बाबतीमध्ये अण्णांनी जी तुम्हाला काय कल्पना दिली मित्रांनो, खरोखर तुम्ही त्याच्या बाबतीमध्ये माझ्या माता भगिनीला माझ्यातर्फे नम्र विनंती करा की काळजी करू नका. येणाऱ्या मार्च ते एप्रिल पर्यंत रोज 4 कोटी लिटर पाणी आणून देण्याची जबाबदारी आपली असेल. अजिबात कोणी काळजी करा, बिनधास्तपणानं शब्द द्या. कारण 296 कोटी आपण मंजूर केले, जॉकवेलचं काम झालेलं आहे. -40 जरी उजनी धरण गेलं तरी आपल्याला दुबार पंपिंग करायची वेळ नाही. आंबाडला टाकी झालेले, जवळपास 50-60% पुढे पाईपलाईन झालेली, MIDCत अडकली होती. आणि मला तुम्ही सांगा, ज्येष्ठ मंडळी पण आहे, सुशिक्षित मंडळी, तर प्राध्यापक वगैरे सगळेजण आहेत, वकील साहेब, मी जर नगरपालिकेमध्ये जाऊन बैठका घेतल्या असत्या, माझे आमदार, मला काय फडणवीस साहेब आहेत, कलेक्टर साहेब सुद्धा आले असते बैठकीला फोन केल्यावर, आणि जर बैठका घेतल्यास काय म्हणली असती जनता, ऐ काय याला पाडलंय, मी पडलंय, मध्ये करायला लागले, ती काय झाली असती का नाही माझ्यावर, मला खाली मान घालण्याची वेळ मला आली असते टीकात्मक, मला ती सहन होत नाही. आपलं मी शांत बसलो, करा भाऊ तुमचं तुम्ही, मी कुठं अडथळा आणला नाही, काय नाही. कधी यांनी बैठक घेतली नगरपालिकेत, कधी बैठक घेतली, पंचायत समितीत बैठक घेतली, आणि विरोधातले आमदार आहे, अरे आम्ही विरोधातले आमदार होतो, DPTC गाजवून टाकायचो, खालतवर तर कळून देत नव्हतो, पालकमंत्र्याचा घाम काढायचो, इथं निधी आणायचो, पालकमंत्री आदल्या दिवशी बोलून घ्यायची, तुमची काय काम आहे सांगा, एका मिनिटात मंजूर करायची, इतकी ताणायचो DPTC. किंवा त्या ठिकाणी विधानसभेत सुद्धा प्रत्येक मंत्र्याला विरोधी पक्षाचा मी आमदार असताना सुद्धा भेटायचो, मंत्री मदत करायची. तसं तुमचे संबंध आहेत जुने, तुम्ही मंत्री राहिले, तुम्ही आणायला पाहिजे होतं, तुम्हाला कोणी अडवलं होतं, पण वर्षभर गेटच उघड नाही, बाहेर आले नाहीत, काय नाहीत, काय नाही. दर 15 दिवसाला तुम्हालाच माहित आहे की 25, 50, 100 कोटीची घोषणा होती, आली का 1 कोटीची तर ऐकली का, ऐकलं का पेपरला कोणी बघितलं का, एवढा निधी आला तेवढा निधी आला. आणि एवढं जर मोठं नुकसान आपलं होणार असेल तर आपण असं उघड्या डोळ्याने बघत बसायचं तर कसं. म्हणून शेवटी गेल्या 2-3 महिन्यापासून सक्रिय झालो, त्याचबरोबर ती पाणी पुरवठ्याची योजनेचं नीट पाहणी केली, त्याला गती दिली. MIDC मध्ये जे प्रकरण अडकलं होतं टेंभुर्णीच्या, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या, 2 बैठका झाल्या, त्याचे मिनिट्स आहेत, तिथं जाऊन तुम्ही बघा, तुम्हाला ती मिनिट्स पण मी दाखवतो, सगळे तिथं मिनिट्स आहेत, बैठका झाल्या. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या, मुख्याधिकाऱ्यांना, नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना, MIDCच्या RO ला बोलवलं, सगळ्या सूचना दिल्या, तिथले अडथळे दूर करत युद्ध पातळीवर आता 422 वगैरे बघा, सगळ्या पत्रकारांना मी दिलं होतं. आणि 2 दिवसांनी त्याचे व्हिडिओ सगळे तुम्हाला बार्शीकरांना, ते आम्ही सगळं त्या जॉकवेल बसणं इथपर्यंत काय चालू आहे सगळं तुमच्या निदर्शनास येणार, आता लपून काय राहणार नाही. त्यामुळे पाण्याच्या बाबतीमध्ये तर तुम्ही आम्हाला हीच करू नका. तुम्ही ज्या अण्णांनी मला सांगितलं ती कशी पाईपलाईन आहे, काय जीर्ण आहे, कुठं सिमेंटची आहे, कशी फुटती, ते काय झालं, त्या चहापेक्षा किटलीच गरम झाली, इतकी अवस्था त्या पाईपलाईनची वाईट आहे. ती जेवढा पाईपलाईनला खर्च आला ना त्यावेळेस, त्याला मेंटेनन्सला त्याच्यापेक्षा जास्त पैसे गेले, सारखी फुटतील डोक्याला टाप, दर आठवड्याला फुट, इतका वैतागवाडी आली ते फुटलेली पाईपलाईन, सगळी जीर्ण झाली. त्यावेळेस लक्ष दिलं नाही, सगळी पाईपलाईन तुम्ही जावा कोणी पण पोरं बघा, सगळी उलटी जोडलेली पाईपलाईन. आणि आताची जी पाईपलाईन टाकलेली आपण, ही जी पाईपलाईन आहे, तुम्ही सगळे पत्रकार तुम्ही पण चौकशी करा, त्याचं थिकनेस किती आहे किंवा त्याचं डिझाईन कसं आहे बघा, कधीच फुटणार पाईपलाईन फुटूच शकत नाही तुम्हाला. अशा मजबूत क्वालिटीची ती पाईपलाईन इतकी मजबूत आहे की रोज 4 कोटी लिटर पाणी. आणि ह्या अडचणी होत्या तरी चांदणीवरून आपण 90 लाख ते 1 कोटी लिटर पाणी या ठिकाणी घेतो. विहिरी सगळ्या एकत्र केल्या फक्त 25 लाख रुपयामध्ये कमीत कमी 50 ते 60 लाख लिटर पाणी निर्माण करणारी बार्शी नगरपालिका अख्ख्या देशात एकमेव नगरपालिका असेल. एवढं तिथं फक्त 25 लाख. शेतातला अनुभव होता मोटरीचा पाईपलाईन जोडायचा, आणि तो अनुभव जुनी पाईप जोडून त्याला गरम करून चिटकवली, आणि ती पाईपलाईन सगळी तिथं चांदणीच्या फिल्टर मध्ये पाणी, उजनीच्या फिल्टर मध्ये पाणी नेऊन सोडलं, ते पाणी आपल्याला सगळं मिक्स करून पाणी, चांदणी उजनीचं आणि विहिरींचं पाणी मिक्स करून या ठिकाणी पाणी दिलं जाते. आणि आताची माता भगिनीची अडचण आली, याच्यात माझा कुठलाही दोष नाही, मी हात जोडून नम्रपणे सांगतो की कुठलाही दोष नाही, फक्त मला नैतिक दृष्ट्या भाग घेता येत नव्हता म्हणून. नाहीतर दर महिन्या 15 दिवसाला सगळे पत्रकार तुम्ही फिल्टरवर असायची उजनीच्या, मी स्वतः जायचो, स्वच्छता आहे का सगळं बघायचं. ह्यांनी वर्षात किती वेळेस दाखवा कधी गेले, आला एक फोटो कधी उजनीच्या फिल्टरवर जाऊन तिथं पाहणी केलेला, महिन्यात एकदा मी तिथं जाऊन यायचो की काय घाण आहे का, कमी जास्त आहे का, पाणी स्वच्छ येत आहे का, आणि कधी बघायचं नाही काय नाही.
उचलली जीप टाळ्याला लावायची ही परिस्थिती आहे। ह्याच्यावरती सगळे कार्यकर्ते, सगळे तरुण, तुम्ही महत्वाची फळे हे सगळं घरो, मी जी बोलतो तुम्हाला माहिती देतो ही सत्य माहिती आहे, घरोघरी पोचवा। आणखीनही माता भगिनीमध्ये गैरसमज पसरवायला ही कमी करणार नाही। आता ती नेहरू झोपडपट्टी तसं वर्षात जात मी गाडीत बसलो, मला फोन आला, राजभाऊ कुठे आहेत म्हणले, मी म्हणलं शिवाजीनगर भागात आहे। अरे राजभाऊ म्हणले तुमचं ती बोडके प्लॉटला शेत आहे ना मध्ये घेतलेलं, मी म्हणलं आहे की, तिथे एक जिंदरबुवाचं मंदिर आहे म्हणले, ती जिंदरबुवा आहे, मी म्हणलं आहे की, आणखीन एक लिंगायत समाजाचं महादेवाचं मंदिर आहे म्हणलं, मी आहे तिथं। काय म्हणले तिथं अफवा अशी उठवली की राजभाऊनं ती शेत घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता इथनं पुढं लिंगायत समाजाचा उत्सवच होऊन देणार नाही। आता मी उद्या लेआउट टाकणार आहे, मी इथं जिंदरबुव आहे मुस्लिम समाजाचा, लिंगायत समाजाचा किंवा सगळ्यात महादेव हा सगळ्यांचा देव आहे आणि महादेवाच्या वाटे कोण जाईल का? आणि तिथं जवळपास 32 ते 36 गुंठ्याचा ओपन पीस तयार करतो साहेब आणि पूर्णपणे त्याला डेव्हलप करून गार्डन करणार आणि त्या उत्सवाला स्वतः सहभागी होऊन सगळ्याला बरोबर घेऊन मोठा उत्सव करणार आहे। त्यावरून सांगा इतका आनंदात सगळ्यांना उलट देवाची सेवा करायची मला जर संधी मिळत असेल तर मी का ना करू, मी भगवंताचं भक्त आहे, रोजच देवाला जातो आणि संप्रदायाशी निगडीत असलेला माणूस आहे, त्याची सुद्धा देवाधर्माला सुद्धा मध्ये घ्यायला लागले। आता काय नेमकं कसलं काय सापसुरीच वाटते, अरे बाबा मला तर आश्चर्य वाटायला लागले। आणि तिथं देवाची सुद्धा राजकारणामध्ये एंट्री करतात, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। मी खास करून त्याचा एक व्हिडिओ बनवून आडव्या वगैरे रस्त्याला सभा घेईल आणि सगळ्या माझ्या लिंगायत समाज बांधवांना पण सांगेन की असं माझ्याकडनं काही होणार नाही। स्मशानभूमी कशी करून दाखवली, मुस्लिम समाजाची सभागृह, स्मशानभूमी, कुठलं काम राहिले सगळ्या समाजाचं, छोट्या मोठ्या समाजाचं पण केलं। एवढी कामं करणारा कार्यकर्ता असला मला कशाला करणार आहे? फक्त कुठल्या अफवावरती बांधवांना विश्वास ठेवू नका, फक्त सकारात्मक आपल्याला जायचंय, पॉझिटिव्हली जायचंय। आणि केंद्र सरकार, मोदी साहेब पंतप्रधान आहेत, फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, दादा आहेत, सगळ्यांच्या माध्यमातून सगळे अत्यंत लाड करतात आपल्या बार्शीचा। सगळ्यांच्या माध्यमातून इंडस्ट्री आपण 3 MIDC नवीन करायची आहेत, उपळाई, वैराग, जामगाव, गाताच्या वाडीत जागा आपल्याला मिळत नाही तेवढीच मिळालेली आहे। भविष्य काळामध्ये आपल्याला आणखीनही 50,000 एकर जमीन भिजवण्याकरता प्रयत्न करायचे आहेत, आर्थिक स्त्रोत आपल्याला वाढवायचे आहेत। काही मनोका करता 2 कोल्ड स्टोरेज केले आहेत, भविष्यात आणखीन 8 करायचे आहेत। काही वेअर हाऊसिंगचे विषय आहेत, बाजारपेठेची निगडीत बरेच विषय, आता काही सगळंच इथं बोलणं युगरात्र पण पुरायची नाही, परंतु ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरता ट्रिपल इंजिनचं सरकार असणं गरजेचं आहे। केंद्र, राज्य, नगरपालिका, बाजार समिती, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असं जर थेट साखळी असेल तर कुठलाही अडथळा राहत नाही, कुठलाही गैरसमज न करता फक्त निवडणुकीत उभवणाऱ्या माणसांना थांबवा आणि चांगलं काम करणाऱ्या माणसांना आशीर्वाद द्या, एवढीच या निमित्तानं विनंती करतो। आणि खरंच रोहित, तू बोलण्यातनं तुझं करतो तर आमच्या ताई संस्कृतच्या म्हणजे शिक्षक आहेत आणि अत्यंत आदरणीय किसन पाशा कन्या आहेत आणि मोहिते घराण्याच्या त्या सून आहेत ना, नितीन माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत आणि ह्यांच्या एवढं दातृत्व करणाऱ्या घरामध्ये उमेदवार येत असताना मला मनापासून आनंद झालेला आहे। अत्यंत एक सगळ्यांच्या विचारांना दिलेले उमेदवार आहेत। कमळ चिन्ह आहे, कमळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून तिन्ही उमेदवाराला प्रचंड मताने या ठिकाणी विजय करावा अशी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो। आताच विरोधकाच्या पायाखालची वाळू घसरली, आताच अमोलनं सांगितलं की थेट तिकडचे उमेदवार जे आहेत नगराध्यक्ष पदाचे एक मत मागायला, आता झाली सुरुवात त्यांच्यामध्ये। तसं आपल्यात काय होणार नाही, तिन्ही उमेदवार आपले कुटुंबातले, बार्शीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे उमेदवार आहेत आणि आपले शिवसेनेचे 6, भारतीय जनता पार्टीचे 36, नगराध्यक्ष पदाचे महायुतीचे कमळ या चिन्हावरती असलेले महायुतीचे उमेदवार कतलीताई या सर्वांना प्रचंड मताने निवडून द्यावं आणि सगळ्यांनी एक जीवानं प्रचार करावा, एका ताकदीने प्रचार करावा, एवढीच नम्रतेची विनंती करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत।